जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी रुचके सुख झाले साधने सुख झाले साधने सुख झाले साधने विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर सर्व सुखाची आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर गुरुदेव दारा सोपान देवा गुरुदेव तारा सोपान देवा गुरुदेव तारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर गुरुदेव दारा सोपान देवा गुरुदेव तारा सोपान देवा गुरुदेव तारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन
नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवांचे आद्यात्रय जननी देवांचे आद्यात्रय जननी देवांचे जगत उद्धारा लागी धरिले अवतार जगत उद्धारागे दया जगत उद्धारा लागी धरिले अवतार जगत उद्धारागे दया मिरविला परिवार सिताईचा मिरविला परिवार सितायेता मिरविला परिवार सितायेता मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची निळा शरणागत म्हणवी आपुला निळा शरणागत म्हणवे आपुला निळा शरणागत म्हणवी आपुला म्हणवे आपुला संती निरविला देऊनी हाती कंठी मेरा विरा देवया विरा देवनी आते निळा शरणागत म्हणवी आपुला निळा म्हणे संत म्हणवे निळा शरणागत म्हणवी आपुला निळा शरणागत म्हणवे संती निरविला देऊनी हाती कंठ मेरा विरा देवनी आते कंठी मेरा विरा देवनी आते मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी नमो त्रिभुवनपावनी नमो त्रिभुवनपावनी जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची पार कुमाई जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार
कमी झालं पकवान, लय कमी झालं. हो का?
त्रिभुवन पावनी बोला पुंडलिका वरदे पंढरीला आवरी ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आभ्यंतर जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिला अवतार निर्विला वेळगार निळा शरणागत मनमी आपुला संते देवना निरुणी ठाल पुण्यभूमी पवित्र तिथे नानक ज्ञान राजा सुभाकर तेव्हा या अलंकारपूर नगरीमध्ये ज्ञानोबारांचं आणि वास्तव्य आहे समाधी संजीव त्या अशा या पुण्यभूमीमध्ये आमचे गोविंद महाराज केंद्रे यांनी त्यांचं मंदिर बांधलेलं आहे विठ्ठल मंदिर बांधलेलं आहे मंदिर पण असं आहे का असं आहे ना म्हणजे आळंदीमध्ये नाही का ज्ञानेश्वर महाराज ऐशी अलंकापूर ऐसा ज्ञानेश्वर आहे का कुठे त्याचप्रमाणे असल्या प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे का कुठे महाराष्ट्रात विठ्ठल आमच्या गोविंद महाराज केंद्राचं कार्य आहे जरी आणखी ते समाधी रूपाने आहे तरी मंदिर रूपाने महाराष्ट्रात आहे विठ्ठल स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजच्या या प्रसंगामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा मला ती धारा आमच्या विष्णू महाराजांनी चालू ठेवली आहे विठ्ठल समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे. आज जो आपला कार्यक्रम आहे समाधी सोहळ्यामधला पहिलाच दिवस आमच्याकडे दिला आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आमचे देवोबार आहे ज्ञानोबारांच्या वारीला येतात आणि वारीला यात्रे अलंकापुरा येते यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठल यात्रे अलंकापुरा येते आवडते यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला आळंदीला यात्रेला आलेले ते आवडते विठ्ठला त्यातल्या त्यात सांगू तुम्हाला आळंदीला येऊन सुद्धा जे कीर्तनाला जातात ते आवडते आणि तमाशाला जातात ते आवडते भाग्यवान लोक तुमच्या ठिकाणी कीर्तनाची काय आवड आहे. तेव्हा आमचे देवळावार आहे कोणतेही आणखी श्रेष्ठ व्यक्ती दिसली माझे श्रेष्ठ व्यक्ती कशाने असो
गुणाने असो, कलेने असो, वयाने असो, विद्वत्तेने असो, नमस्कार करायचा. त्याच्यामध्ये विद्वत्तेने असेल तर शास्त्री असेल, आचार्य असेल, नमस्कार. वयाकडे बघू नये. कशाकडे? वयाकडे. मग त्यांना काय केलं पाहिजे? कलेने असेल, एखादा मृदंग वादक असेल, उत्कृष्ट मृदंग वाजवतो, त्याच्या वयाकडे बघायचं, त्याला नमस्कार नाही. का? त्याला नमस्कार नाही, त्याच्या कलेला. मग गायक असो, कोणी काय असो, वादक असो, कीर्तनकार असो, आपल्यापेक्षा गुणाने श्रेष्ठ आहे. कशाने? तुम्हाला साधी चाल म्हणता येत ना, तर राग म्हणतो. मग त्याला नमस्कार केला. मग ज्ञानेश्वर महाराज, मोठे मोठे आणि ऋषी मुनी तपी देव सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना काय करतात? नमस्कार. नमस्कार. यात्री अलंकापुरा येथे ते आवडते. विठ्ठला तेव्हा ते आणखी निळोबर आहे. ज्ञानोबराचं दर्शन करतात. आणि ते दर्शन कसं करतात? आपल्या ह्याच्यामध्ये अगोदर साष्टांग काय घालावा, तो साष्टांग नमस्कार घालून पाचव्या अभंगाच्या पहिल्याच्या नमो ज्ञानेश्वर नमो नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा तेव्हा निळोबर ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करतात. त्या नमस्कारात काय पद्धती आहे बरं का? पाश्चिमात्य पद्धती, भारतीय पद्धती वेगळी. पाश्चिमात्य पर्वतामध्ये का असा हात घ्यायचा, आपण एखादा दाबायचा. एखादी माझा हातच घेतला, जो दाबला मला कळावं लागेल. ही काय पद्धत आहे का? पाश्चिमात्य पद्धत आहे. ही पद्धत आपल्या भारतीयात नाही. मग आपल्या भारतीयामध्ये कोणती पद्धत आहे? दोन्ही हात जोडायचे, मान ताट ठेवायचे का? मग मान काय करायचे? अशी पद्धत आपली. नमो ज्ञानेश्वर, तेवढ्यावर काम लागत नाही का? इतरांना नमस्कार करणं मान्य आहे, पण अधिक श्रेष्ठ असणारे, देवाचा अवतार असणारे, त्याला जर नमस्कार करतात दंडवत व्हायला. श्री संतांची आमाथा चरणावरी, संतांची आमाथा चरणावरी, संताची माता चरणावरी माता चरणावरी श्री संतांची आमाथा चरणावरी,
दंडावत घालायचा बरं का. जरी चिखल असला आज चोरायचं नाही. म्हणलं कपडे कधी काय ना कपडे भिजले तरी चालते साबणाने जायचे. 8ही अंग काय झालं पाहिजे. साष्टांग हे करी दंडवत किंवा कपड्याला किंमत देत नसतात, दर्शनाला किंमत देतात. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपान. ब्रह्मा विष्णू आणि माई 30 अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा महाविष्णूचा अवतार. सखा माझा विष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचा अवतार आहे. आणि निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती ब्रह्मा सोपान सोपान महाराज कोणाचा अवतार आहे. ब्रह्मा नाही का. विष्णू भगवान शंकर आणि ब्रह्मदेव एका आईच्या उदरात जन्माला. धन्य जायाचे कुशी ज्ञान. काय हे भूमी पुण्याचे काय सांगता येत नाही. म्हणून आळंदीच्या भूमीचं वर्णन ब्रह्मदेवाला सुद्धा करता येत नाही. अशा या जागेमध्ये आमच्या गोविंद महाराज केंद्राचं मंदिर आहे. असा इतिहास सांगतात. भगवान शंकर आणि पार्वती विमानामधून आणखी चालले होते. मग विमानामधून जात असताना ते आळंदीवरून जायला लागलं विमान. भगवान शंकराने विमान थांबवल्यानंतर विमानातून उतरले. लोटांगण करायला लागले. पार्वती म्हणायला लागले, म्हणले काय तुम्ही असं वेड्यासारखं करता. एवढे मोठे महात्मे तुम्ही आणि कुशल म्हणलाय तर चिक आम्ही याच्यामध्ये लोळता तुम्ही. एरवेळचं लोक आमच्यावर नाव पुढे ठेवतात. व्याकरणभर घालून येतो आणि म्हणलं असं वेटासारखे वागता का विठ्ठल. कसंही वागलं म्हणजे बाईला वाईट वाटत असेल आहे ना. खरं एखाद्या बाईचा यजमान दारुड्या असेल. एक प्रतला बाई म्हणत असते, म्हणलं माहिती आहे की तुमच्या यजमान कशा दारुड्यात आहे. चांगल्याचा अभिमान. मग की भगवान शंकर म्हणायला लागले मी वेडा नाही. माहिती तुम्ही नमस्कार का करता असं आणखी या भूमीला लोटांगण म्हणले. या ठिकाणी पुढे भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी अवतीर्ण कोणाच्या रूपाने ज्ञानेश्वर. अशी पुण्यभूमी आहे. चरणी चराजा वंदे शूलपाणी, चरणी चराजा वंदे शूलपाणी. नाचती कीर्तनी त्यांचे माथा, त्यांचे माथा. नाचती कीर्तनी त्यांचे माथा. वंदे शूलपाणी, चरणी चराजा वंदे शूलपाणी. नाचती
विष्ट आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज राहते. भिक्षेला केळगावला जातात, आळंदीला लोक विचारत नसे त्यांना. पुढचं सांगू का म्हणले, संन्यासाची पोर आहे असं म्हणायचे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना वाईट वाटलं आणि कोपीमध्ये गेले. कोपीचं दार लावून घेतलं, शांत बसले. मुक्ताबाई आली, त्यांनी पाहिलं, म्हणलं आपले दादा, दार उघडा, दार उघडा. ज्ञानेश्वर महाराज कुठं उघडलं? म्हणलं आपल्या भावाला झोप लागलेली आहे का म्हणून असं पाहिलं. त्यात बसलेले होते. मग तिच्या ध्यानात आलं, कोणी काहीतरी बोललं असलं पाहिजे म्हणून आपले दादा शांत बसले. तेव्हा जो कोणी बोलला असेल त्याच्याविषयी प्रेम असू द्या. कोणाच्या विषयी जो तुम्हाला कोणी बोलला असेल त्याच्याविषयी, कारण असं आहे, बोलणं हे जीवाचं कर्तव्य आहे, काम आहे, आणि त्याचाही उद्धार करणं हे तुमचं काय आहे. तुम्ही कशा करता आलेले आहे? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी चांगदेव महाराज सगळ्या रिद्धी सिद्धी हात जोडून होते आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटी करता येतात, पण त्या ज्ञानेश्वर महाराज कळले नव्हते. मग आपलं वैभव दाखवण्याकरता चांगदेव महाराज मग कशावर बसून आले? बैलगाडीवर युग करत आहे. वाहनाचं युग आहे आता. वाहन म्हणजे माणसं कमी, वाहन जास्त. हे रांका लागते 2-2, 3-3 किलो. आता वाहनाचं युग आहे ना. मग ते कारमध्ये बसून येते का? मग त्यांचं वाहन कोणतं होतं? वाघ. बरं का? वाहन कोण आहे? आणि त्यांचा वाघ काय जमिनीवर चालत होता का? आकाशातून विमाने जात असते, पेट्रोल भरावं लागते त्याच्यात.
वाघात का पेट्रोल साप कशाचा होता सापाचा आणि चालते बघा इकडून आकाश मार्गाने यायला लागले बा. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे एका भिंतीवरती बसलेले होते बा. सकाळच्या प्रची वेळ होती, सूर्याची किरणं पडलेली होती. मुक्ताबाईने याच्या या चांगदेवाचा आवाज ऐकू ओळखला बा. म्हणलं दादा आवाज होऊन राहिलेला आहे, कशाचा आवाज आहे? तेव्हा आणखी ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले चांगदेव आपल्या भेटीला येऊन राहिलेला आहे. मग मुक्ताबाई म्हणायला लागली आपण हे काय केलं पाहिजे, भेटीला गेलं पाहिजे. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गी सांगाते ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप दर्शने साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा चांगदेवाने असं वर पाहिलं बघा, आवाज कशाचा होता त्यावेळेला भिंतीवर बसलेले दिसले. विचार केला आपलं वाहन आहे ते सजीव आहे, वाघ कसा आहे सजीव. ज्ञानेश्वर महाराजच्या भिंतीवर जड भिंत आहे. आपल्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजाचं सामर्थ्य कसं आहे, अधिक आहे. मग तो वाघही सोडून दिला, सापही काय केला टाकून दिला आणि आपली खाली आले आणि लोटांगण करायला लागले. बाजूला गेला, साप टाकून दिला आणि तिने चारी भांड होते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई लहान आणि एकदम आले लोटांगण घालून. पहिले कोणाचे पाय धरले असेल तर मुक्ताबाईचे धरले. चांगदेव महाराज वय किती आहे, 14 वर्ष आणि मुक्ताबाईचं वय किती आहे, 1400 वर्ष. 2 टिंब काय करायचे, मग किती राहते 14 त्याच्या 14च्या अर्धे 7 वर्षाची मुक्ताबाई. हा बाबा 1400 वर्ष. सगळे केस पिकून पिवळे झाले. एवढी अशी मुक्ताईचा अधिकार होता.
नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्त हो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो 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 त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची आद्यत्रयजननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन कुमाई पावनी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार जय कुमारी जय विठोबार कुमाई विठोबार जय कुमारी जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती उदारा सपन देवा निवृत्ती उदारा सपन देवा मुक्ताबाई
पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी विठ्ठल विठ्ठल तेव्हा शरणागती प्राप्त झाल्यानंतर जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण म्हणून हे शरणागता शरण शरण जाण्याला फक्त दोनच आहे बा, एक देव आणि संत विठ्ठल. आम्ही सांगत नाही बा, वेद सांगतो. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची गाडीला इतुकाची गाडीला अर्थ इतुकाची वेद अनंत बोले साधेला माझे साधेला अर्थ इतुकाची साधेला वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची
युक्ताची काढिला अर्थ युक्ताची काढिला वेदांत बोलिला युक्ताची साधिला अर्थ युक्ताची साधिला देवाला शरण जा वेदानंद बोलिला अर्थ तुकाची साधीला विठोबासी शरण जावे नाम घ्यावे मग शरण आणायला एक परमात्माच आहे पंढरपूरला असला आणि दुसरे संत आहे बरं का आळंदीला असलेले ज्ञानेश्वर महाराज शरण शरण हनुमंत शरण 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 हनुमान सर्व शरण एकनाथा आई माता ठेला नका पाव गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पायाचा झालो दास पायाचा नका पाहू दोष नका पाहू महाराज आणि पैठणचे एकनाथ नाथ महाराज इथे सुद्धा परमात्मा वास्तव्य करत असतो त्याप्रमाणे पैठणला सुद्धा परमात्मा एकाचं रूप धारण करून देवाची सेवा करतो काय सेवा आहे बा? असं आहे ना ठरव ठला जेव्हा सुखाकार देव वेडा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला धन्य ते वैष्णव दाना ते लक्ष्मी सहित शोभे नारायण जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण सुखाकारणे देव वेडावला सुखाकारणे
फार महत्व दिलंय बघा. ज्ञानोबराचा समाधी सोहळा, नाथ महाराजांची षष्टी, बरं का काय आहे सगळं? तुकोबाराचा देव. हे जे महात्म्य आहे, हे महात्म्य कशा करता आलेले? जगत उद्धाराला की धरीला अवतार, निर्विला परिवार सिद्ध व्हायचा. तेव्हा ज्ञानोबराने तुमच्या आमच्याकरता अवतार धारण करून मोठं धन जर दिलं असेल तर ज्ञानेश्वरी नामदेव महाराजांनी बरं का मोठं धन दिलेलं आहे. नामदेव महाराजांनी ते धन असं 100 कोटी अभंग दिले आहे. किती आज किती उपलब्ध आहे? 4 कोटी. एकाने आम्हाला प्रश्न केला, म्हणलं का 100 कोटी हे असताना आणि 4च कोटी आहे कशावर? आम्ही म्हणले पहा 4 कोटी सुद्धा जास्त झाले. 4 कोटी मधले सुद्धा 4,000 आहे. मग इतका देण्याचं कारण काय? आपला अधिकार तेवढा आहे. तेव्हा आपला अधिकार फार कमी पडत असतो. म्हणून साधू संतांना यात कपात केलेली नियमाधिकारी व्हायला एवढ्यावर तुम्ही जाऊ नका. पण तुमचा आमच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, हरिपाठ, नाथ महाराजांचा भागवत, नामदेव महाराजांचे अभंग हे कशा करता धन दिलेलं आहे? जगत उद्धारा लागी धरिला अवतार धरिले अवतार जगद उदारा धरिले अवतार जगत उदारा धरिले अवतार जगत उदारा धरिले अवतार धरिले अवतार जगद उदारा धरिले अवतार मिरविला परिवार सीताईचा मिळविला परिवार सीताईचा न्याय नमो त्रिभुवन पावले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले मिळविला परिवार मिळविला परिवार त्रिभुवन पावले मुक्ताबाई त्रिभुवन ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या उद्धाराकरता अवतार धरलेला आहे. जरी समाधीमध्ये बसले तरी ज्ञानेश्वरी दिलेली आहे. अमृत अनुभव, हरिपाठ वगैरे असा काही धन तुम्हाला आम्हाला दिलं आहे जे धन कोणी देऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या समाधी सोहळ्यामध्ये इकडे तिकडे ज्ञानेश्वरीची पारायण असतात. काय ज्ञानेश्वरी आहे असेल मराठी भाषेमध्ये असा थोडासा ग्रंथ कोणता असेल तर ज्ञानेश्वरी. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत अर्थात सहित ज्ञानेश्वरी पाठ करून घेत होते. असा मोठा ग्रंथ जगत उद्धारा लागी धरिला विता गोविंद महाराजांनी कमाल केली बरं का. जी ज्ञानेश्वरी पाठ केला जात असे ती एका करता ते सगळ्या लोकांना ती सवय करता याच्याकरता ज्ञानेश्वर मंदिर आहे. केवळ ज्ञानेश्वरी मंदिर नाही. मग ती दृष्टी जरी टाकली तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसते बरं का. पुस्तकात नाही मग कशावर आहे? दगडावर आहे बा. मोठं कार्य जर कोण केलं असेल तर गोविंद महाराजांनी केलं. तेव्हा त्यांच्या कार्याचा आजोड आहे. आणि याच या कार्यामध्ये आजचा हा प्रसंग आहे समाधी सोहळ्याचा. या समाधी सोहळ्यामध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांचं गुणानुवाद करत असतो. असे असणारे ज्ञानेश्वर महाराज सोपान काका एक देव आहे. देव म्हटलेला आहे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान. तिने देव अवतीर्ण झाले. ब्रह्मा विष्णू आणि बाई आणि मुक्ताबाई आधी आहे. आणि निळोबरा म्हणता मी त्यांना शरण आलं. निळा शरणागत निळा
संते मे रवीला घेवोनी हाती संती संती मी रवीला घेवोनी हाती संती मिला घेवोनी हाती संते मेरा बेला देवोने हाथ तेरा म्हणून आपण आळंदीचं वैभव जर असेल ज्ञानेश्वर महाराज नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निळा शरणागत मग निळोबरायची ते आणखी ज्ञानेश्वर महाराजांना शरणागती करतात आपणही सुद्धा शरणागती करावी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली निळा शरणा
आद्यत्रय जननी देवादिये आद्यत्रय जननी देवादिये मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो ज्ञानोबरांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले कोरे बेडे वाकोडे उत्तर क्षमा नाही उच्चारला बेकार म्या बोला क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वर कृपया कोणी दर्शनला येऊ नका, लांबूनच दर्शन घ्यायचं आहे. आज या ठिकाणी ज्यांची कीर्तन सेवा झाली, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, ज्यांच्या मार्गदर्शनाने उभा महाराष्ट्र परमार्थ करतोय, गुरुवर्य शांतीब्रह्म बाबांचं या ठिकाणी सेवा झाली, त्याबद्दल आपण जोरात एकदा टाळ्याच्या गजरात बाबांचं स्वागत करायचं आहे. आणि अतिशय बाबांची सेवा झाल्याशिवाय हा उत्सव आपला पूर्ण होत नाही. ज्ञानेश्वरी मंदिर या संस्थांमध्ये कुठलाही उत्सव असेल आणि तो उत्सव या ठिकाणी छोटा असेल मोठा असेल, त्याची या ठिकाणी परिसमाप्तीमध्ये या ठिकाणी बाबांची सेवा सातत्याने असते. बाबांचे आशीर्वाद या मंदिरात येणाऱ्या काळामध्ये बाबांच्याच हस्ते या ठिकाणी कलशारोहणचा कार्यक्रम बाबांच्या आशीर्वाद हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. अतिशय या वयामध्ये बघा आपल्याकरता आदर्श आहे. आपल्याला थोडंसं सर्दी झाली, ताप आली तरी आपण या ठिकाणी वारी करू शकत नाही, कीर्तनाला बसू शकत नाही, पण सातत्याने या ठिकाणी या वयातही एक आपल्याकरता आदर्शवत आणि प्रेरणा आपल्याकडे बाबांची आहे. 95 वर्षे असतानासुद्धा बाबांची या ठिकाणी सेवा होते आहे. आणि सेवा करत असताना उद्या बाबांची सेवा गुरुवर्य राऊत बाबाकडे असल्यामुळे थोडासा बदल झाला. आज या ठिकाणी बाबांनी सेवा केली, आशीर्वाद आम्हाला दिले, त्याबद्दल गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था बाबांचा शतशः ऋणी आहे. बाबाबद्दल बोलत असताना काय बोलावं आणि काय आपण द्यावं एवढंच सांगेल. काय वानू आता नपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. एवढंच माझ्याकडे शब्द आहेत. आज संध्याकाळची कीर्तनरूपी सेवा थोडासा बदल. या ठिकाणी आज श्री हरिभक्त पारायण आत्माराम महाराज कुटेशास्त्री यांचं 4 ते 6 या ठिकाणी कीर्तन होणार. जोग महाराज शिक्षण संस्था अध्यापक यांची या ठिकाणी सेवा होणार आहे. संध्याकाळची भजनाची सेवा श्री भीमाशंकर वाघोंडे यांची होणार आहे. तर आपण याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आज ज्यांनी सकाळची अन्नदान सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ आंबळे वैकुंठवासी निवृत्ती साधू बिरदवडे यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी कमल निवृत्ती बिरदवडे आंबळे देवा रुबाजी रुपटके यांच्या स्मरणात डॉक्टर महादेव शोभा रुपटके कृष्णानगर चिखली यांची आहे. संध्याकाळी श्री गणेश शेठ वाघ चिखली, जिगर शेठ गुडलक स्क्रॅप सेंटर चिखली, रघुनाथदादा डोबळे शिंगवे पारगाव यांची होणार आहे. तर याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे, ही तुम्हाला सर्वांना विनंती. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम करा माऊली चोपडे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. कृपया कोणी दर्शन येऊ नका, सर्वांनी साखळी झाला नाही, कोणी येऊ नका पुढे.